नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले आहेत. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही अशा निवासी मालमत्ताधारकांचे नळ संयोजन खंडित करणे, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करणाऱ्यांच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, ज्यांच्यावर तात्काळ जप्ती वॉरंट बजावणे, नळ संयोजनं खंडित करणे, पाणीपुरवठा बंद करणे, नळ जोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ताधारकांवरती जप्ती व सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच करवसुली वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी महापालिकेने मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सन 2026-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.government.in या संकेतस्थळावरती ई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील माजीवाडा येथील लोढा संकुलातील नागरिक सध्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. लोढा लक्झरी इमारतीसमोरील नाला अनेक महिन्यांपासून कचऱ्याने भरलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता या ठिकाणी वाढलेली आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स निघाल्याने चालणं धोकादायक झालं आहे. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. तसेच रस्त्याच्या मधोमध काही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, त्या देखील खूप जुन्या झाल्यापासून त्याचा त्रास देखील वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी किंवा महापालिका प्रशासनाने या गाड्यांवर योग्य तो उपाय काढावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा असं स्थानिकांची मागणी आहे. संकुलनाच्या प्रवेशद्वाराजवळ गटारांची तुटलेली झाकणं अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून उभ्या असलेल्या जुन्या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान गार्डनसाठी लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे पाण्याअभावी वाळल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. निवडणुकीत विकासाची आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधी आता तरी या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. मॅडम काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? अनेकदा तक्रारी केल्यात महानगरपालिकेकडे, मात्र त्याची पूर्तता होत नाहीये. आता तुम्ही ज्या जागेवर उभा आहात ती प्रभाग 8ची जागा आहे. या एरियामध्ये पूर्ण लोढा, माजीवाडा, ढोकाळी, कोळशेत, बाळकुम हा एरिया ह्या प्रभागामध्ये कव्हर होतो. या भागामध्ये एक मोठा नाला वाहतो जो वरून खालीपर्यंत येतो. तर हा जो नाला आहे तो वर्षातून एकदा क्लीन केला जातो पावसाळ्याच्या आधी, आणि क्लीन केल्यानंतर त्याचा जो कचरा निघतो तो त्या नाल्यातच ठेवला जातो बाजूला काढून. आणि जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा तो कचरा परत नाल्यामध्ये मिक्स होऊन नाला पूर्ण भरून जातो. गेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप मोठं पाणी भरलं होतं लोढामध्ये आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं इथे. आता त्या वेळपासून म्हणजे जवळपास ऑगस्टपासून प्रशासनाला म्हणजे प्रभाग 8मधल्या अधिकाऱ्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, लेटर्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन कंप्लेंट टाकून TMCच्या इव्हन ईमेलवर आमच्या नागरिकांनीसुद्धा कंप्लेंट केलेल्या आहेत की हा नाला पूर्ण तुडुंब भरून वाहतो आहे. त्याच्यावर इतका कचरा जमा झालेला आहे की त्याच्या मच्छर आणि त्याच्या वासामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथून जर तुम्ही पूर्ण लोढापर्यंत चालत गेलात तर पेवर्स ब्लॉक सगळे निघालेले आहेत, गटराची झाकणं ओपन आहेत. त्याच्यामुळे सिनियर सिटिझन्सला आता जर तुम्ही बघाल जास्तीत जास्त सिनियर सिटिझन्स इथे जमा झालेले आहेत. सिनियर सिटिझनला वॉक करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कोणीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई गेल्या 11 ते जवळपास 11 वर्षाला मी इथे राहतोय. तो फुटपाथ जसा आहे तो तसाच आहे.
तुम्ही विकास वगैरे सगळं म्हणताय, पण इथे काहीही घडत नाही आहे. तुम्ही जर इथला डिवायडर बघितलात, आता आपण तुम्हाला थोड्या वेळ मी तुम्हाला ते पूर्ण दाखवून देते. ह्या डिवायडरवर जी झाडं आहेत त्याला गेल्या जवळपास पाऊस संपल्यापासून कोणीही पाणी घातलेलं नाही आहे. इवन त्या झाडांची कटिंग झालेली नाही आहे. सगळी झाडं रस्त्यावर खाली पडलेली आहे, त्याच्यावर खूप कचरा जमा झालेला आहे. तर आपण म्हणतोय मोठा विकासाचं पर्व हे ते प्रभाग 8 आणि तुम्हाला जर फॅक्ट बघायची असेल तर माझीवाडा प्रभाग समिती ही सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेअर समिती आहे. म्हणजे ह्या एरिया जो लोडाचा किंवा जो हा एरिया आहे, आम्ही जवळपास वर्षाला 35 ते 40 हजार पर पर्सन टॅक्स या प्रभाग समितीत जमा करतो. जास्ती असतं म्हणजे 1 लाख रुपये वर्षभराचा टॅक्स, म्हणजे 3 क्वार्टरचा जो तुम्ही काढला तर 1 लाख रुपये टॅक्स या भागातून प्रत्येक घरातून जातो. आणि त्याचा जो परिणाम जो तुम्ही बघताय तो हा आहे. म्हणजे आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं की आम्ही कंप्लेंट करा आणि तुम्ही काहीच त्याच्यावर रिप्लाय घेणार नाही. तुम्ही त्याच्यावर काय हे करणार नाही. तुम्ही माझे जर व्हॉट्सअप मेसेजेस बघाल ना तर प्रत्येक अधिकाऱ्याला म्हणजे उपायुक्तांपासून ते प्रभाग 8च्या इंजिनियरपर्यंत मी मेसेजेस पाठवलेले आहेत. साहेब ह्याचं काहीतरी करा, झाडं खाली पडलेली आहेत ती उचला. आणि दरवेळेला आम्हाला हेच उत्तर मिळतं, हो मॅडम पाऊस संपू द्या मग काढतो, मॅडम दलदल आहे आता मग काढतो, मॅडम आता आम्हाला हे नाही मिळत आहे म्हणून आम्ही काढतो, आम्ही होड्या लावतो. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या जवळपास ऑगस्टपासून आम्ही ऐकतोय. म्हणून आज आम्ही असं ठरवलं. इव्हन ह्या महिन्यामध्ये सुद्धा आमच्या नागरिकांनी सगळ्यांनी ईमेल्स पाठवलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकाराने आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची होती. त्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती, राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वी जनसंवाद सुरू केला होता. त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणामध्ये समस्या सुटल्या आहेत. मधल्या काळात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नाही. मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागला आहे याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच सुरू केला आहे. आजच्या या जनसंवादाला शिवसेना ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, शिवसेना गटनेते पवन कदम, पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक जनार्दन खेतले यांच्यासह ॲडव्होकेट प्रियांका शिंगारे, रतन अवसरमूल अनेक मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित होते. इलेक्शन कालावधीनंतर थोडासा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झालेला आहे. ह्यामध्ये नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात. टॅक्स संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भात असतील किंवा मग SRAच्या संदर्भात असतात तक्रारी, किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील ह्या देखील तक्रारी येत असतात. काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात. काही मग पालघर असेल, वाडा असेल, मोखाडा असेल किंवा मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर किंवा मग पालघर असेल, त्याच्यानंतर पनवेल असेल किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत. आज नाही म्हटलं तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत. आमचं आत्तापर्यंत 93 जनता दरबार झालेले आहेत. अजून एक 7-8 बाकी आहेत आणि 100व्या जनता दरबाराला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. आपण गटनेते आज या ठिकाणी पवन कदम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल. सूचना आम्ही करू शकत नाही, एवढे मोठे नाही, आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील. आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय. मनोज शिंदे साहेब आहेत, अनिताताई बिर्जे आहेत, साप्ते साहेब आहेत, या ठिकाणी संगारे मॅडम आहेत, ॲडव्होकेटचं काम करतायत, खेतले साहेब आहेत आणि मी स्वतः. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. कुठे आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही, पण आम्ही बिर्जे वहिनींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती. त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय. 100वा जेव्हा जनता दरबार असेल
ह्या ठिकाणी, तेव्हा शिंदेसाहेब स्वतः उपस्थित राहून अशा प्रकारची आमची सर्वांची साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नक्की नागरिकांचे प्रश्न आज पाहिला असेल, पहिला दिवस आहे तरी पण बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. बऱ्याचशा तक्रारी आज आम्ही सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये नागरिकांना एकच विनंती आहे, ज्या काही तक्रारी असतील कुठल्याही असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आश्रमात आल्यानंतर सर्व ज्या तक्रारी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटतील अशा प्रकारची सर्वांना आमची सांगणं आहे. आणि आपल्या जे काही तक्रारी असतील त्या इथे येऊन आपल्या मांडल्या तर नक्की त्याच्यापासून एक चांगला आपण जाताना समाधानी व्हाल अशा प्रकारचं काम आमच्याकडून होईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही यावरून खलबते सुरू आहेत. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विलिनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळप्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलं आहे. परंतु विलिनीकरण झाले नाही तर मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी हे आमचेच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. MIMचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत, परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केलेली आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी हाच ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हालाच मिळायला हवे अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोन्ही पर्याय खुले असल्यास मत जिल्हाध्यक्ष नजीमुल्ला यांनी व्यक्त केलं आहे. पुढील 2 ते 3 दिवसात या संदर्भात चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्याने त्यावर दावा हा आमचाच असेल अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे. परंतु वेळप्रसंगी दोनही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तर नक्कीच ज्येष्ठतेचा विचार करून आम्ही नजीमुल्ला यांना विरोधी पक्षनेते पद देऊ असंही मत मनोज प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता ठाण्यात विलिनीकरणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीने आणखी एक पाऊल टाकलं आहे. आता राष्ट्रवादी याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठरलेलं नाही. आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्षनेत्यासाठी? प्रश्नच नाही. रूल असं म्हणतं की अपोजिशनमध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये. त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्षनेता बसेल. नजीमुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा MIMला घेऊन ते गटस्थापन करणार आहेत. ते अनुभवी आहेत. महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल. पण MIMचा गट वेगळा स्थापन झालेला आहे. NCP अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही. जर कुठे आम्ही 2 पक्ष एकत्र झालो
तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल. आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल. पण जर वेळ प्रसंगी, कारण मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत आहेत, शिवसेना आणि भाजप, यांच्या भ्रष्टाचारा किंवा या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि आता जसं म्हटलं तसं नजीब मुलांना पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळेल का? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसलेली आहे. जर कुठे भ्रष्टाचार झाला, काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल. आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल. मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील मे बिल्डर्स, स्क्वाय बिल्डर्स या विकासकाने ईस्टर्न फ्रीवे गोवंडी पूर्वस्थित प्रकल्पाचं काम करून असंघटित कामगारचे कष्टवेतन थकवल्याने वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन आक्रमक झाली आहे. मजुरांच्या या आर्थिक आणि शारीरिक शोषणाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोला भाऊ मंडल यांनी दिला आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायत येथे सर्व असंघटित मजुरांसमवेत पत्रकार परिषद घेऊन भोला भाऊ मंडल यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील मे बिल्ड स्क्वायर बिल्डर्सचे केतन मुसळे आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या गोवंडी पूर्वेकडील डोमॅन रियालिटी या प्रकल्पावरती ठेकेदार कृष्णा इंटेरियर्स व लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि मेटल आर्ट ॲल्युमिनियम हार्डवेअर या 3 ठेकेदारांकडून काम करून घेतले आहे. मात्र त्यांना त्यांचे कोट्यावधी रुपयांचं बिल अदा केलेलं नाही असा आरोप करून भोला भाऊ मंडल यांनी बिल्डरांकडून मजूर कामगारांचं होत असलेल्या शोषणाचा पाढाच पत्रकार परिषदेमध्ये वाचला आहे. बिल्डरने वेतन न दिल्याकारणाने ठेकेदारसोबत काम करणाऱ्या मजूर कामगारांची परिस्थिती गंभीर बनली आहे. कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होत असून त्यांच्या कुटुंबाचे आरोग्याचा विषय हा आता गंभीर झालेला आहे. त्यांच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचा विषय कठीण बनला आहे. इतर राज्यातून येऊन हे कष्टकरी मजूर आपल्या कुटुंबांचे भरण पोषण करतात. मात्र बिल्डरला त्यांची खंतही वाटत नाही. थकीत रकमेची मागणी केली की उडवाउडवीची दादागिरीची भाषा करतात. स्टाफला पैसे अदा करण्यास सांगितल्याचे सांगतात, परंतु त्यांच्या स्टाफही ठेकेदारांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आज तो पावत कामगारांची थकीत बाकी अद्यापपर्यंत अदा करू शकलेले नाहीत. बिल्डरच्या या मुजोरीविरोधात प्रोजेक्ट डोमॅन साईटवरती मोर्चा काढून अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात येणार असून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष भोला भाऊ मंडल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. निर्माण होत आहेत तुमच्या साईडवरती, तुम्ही त्याचं आंदोलन उपोषण करणार आहात, काय नेमकं सांगायला, काय कामगारांना अडचणी होतात नेमक्या? सर, त्यांना अडचण म्हणजे कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं राहण्याचा जो जागा आहे ते स्वच्छ पाहिजे, जो की हे लेबर कॅम्प व्यवस्थित ठेवत नाही. त्यांना मलेरिया, डेंगू या सगळ्या गोष्टीपासून त्यांच्यासाठी औषध एखादा डॉक्टर प्रोव्हाइड झाला पाहिजे कायद्याप्रमाणे. लिगली यांना कामगार चे सभासद नोंदणी मान्य कामगार आयुक्तकडे झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी न करता हे छोटे छोटे ठेकेदार लोकांना बोलून वर्क ऑर्डर प्रोव्हाइड करतात आणि मग 50 लाखाचं काम झाले 25 घे, 25 साठी मागा पडवतात. त्याच्यामध्ये आमच्या मजूर कामगारांचं शोषण होतं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.